नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत थंडगार असं कैरीचं पन्ह। तर कैरीचं पन्ह करण्यासाठी मी इथं छोटी कैरी घेतलेली आहे। त्याचा आपण पहिले वरचं साल काढून घेणार आहोत व्यवस्थित। आता मी याचं साल काढून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे। तुम्ही साल काढून डायरेक्ट अशीच पूर्ण कैरी जरी कुकरला उकडून घेतली तरी पण चालते, पण त्याचं साल काढून घ्यायचं, कारण उकडल्यानंतर ना मग ते सालामध्ये बराच कोळ आपला वाया जातो, ते आपल्याला व्यवस्थित काढून नाही घेता येत। त्यामुळे हे असं सोपं अगदी छान त्याचे तुकडे करून त्याला डायरेक्ट उकडून घ्यायचं आपल्याला। तर आता हे आपण छान छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहेत। कैरीचं पन्ह खूप फायदेशीर असतं आपल्यासाठी, शरीरासाठी। याच्यामध्ये आपल्या भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी मिळतं आपल्याला। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिले सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका। आता हे तुकडे आपले झालेले आहेत कैरीचे। आपण याला कुकरमध्ये घालून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं। मी एक साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि याच्या 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे कैरी व्यवस्थित पूर्ण गाळ होऊन जाते। तर आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊयात। तर इथं मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, एकदम बारीक गूळ आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मग ते थोडंसं हलवलं ना की गूळ त्याच्यामध्ये व्यवस्थित विरघळला जातो। तर आता हे मी छान याच्यामध्ये हलवून बाजूला ठेवलेलं आहे। आता ही कैरी आपली उकडून झालेली आहे। आता तुम्ही बघा याचा किती छान असं याची फाईन कैरी एकदम छान शिजली गेलेली आहे। तरी पण ह्याला आपल्याला एका स्मॅशरनी आपण त्याला छान स्मॅश करून घेऊयात। आता हे सगळा कोळ जो आहे हा मी एका चाळणीमध्ये त्याला व्यवस्थित गाळून घेणार आहे, म्हणजे जर काही पार्टिकल्स राहिले असतील तर ते सुद्धा मग त्या हे गाळ आपण जेव्हा जाळून घेऊ त्याला तेव्हा ते निघून जातात। तर आता हा कोळ आपल्याला मिळालेला आहे आणि एकदम छान असा फाईन आहे। मिक्सरमध्ये वाटायचीही गरज नाही आहे तुम्हाला। आता ह्याच्यामध्ये मी साधारण 1 ग्लास थंड असं पाणी याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। आता हे सेम चाळणीमध्ये आपल्याला गुळाचं पाणी सुद्धा गाळून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा जर काही गुळाचे खडे असले तर ते पण निघून जातात। आता याच्यामध्ये आपण धने जिरे पावडर 1 चमचा, त्याच्यानंतर काळं मीठ घालून घेणार आहोत 1 छोटा चमचा आणि जलजिरा घेतलेला आहे मी 1 चमचा। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपलं कैरीचं पन्ह तयार झाले। आता आपण याला ग्लासमध्ये छान बर्फाचे खडे घालून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पन्ह घालून घ्यायचं आहे। तयार आहे आपलं छान आंबट गोड असं कैरीचं पन्ह। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। भेटूयात असंच एका छान रेसिपी सोबत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।